नमस्कार मित्रांनो. तर आजच्या कथेचं नाव आहे स्पर्श प्रेमाचा. तर पाहूया काय होतं स्पर्श प्रेमाच्या कथेमध्ये. पहाटेची वेळ, आकाश ढगांनी भरलेलं आणि पावसाच्या सुगंधाने गावाचं वातावरण बदलून गेलं होतं. सायली खिडकीतून बाहेर बघत होती, हातात गरम चहा. पावसाच्या थेंबांनी काचांवर नाजूक ठोके देत होते. इतक्यात दरवाजावर टकटक झाली. सायली, बाहेर ये ना, पाऊस किती सुंदर आहे. आवाज ओळखीचा होता. तो अनिकेत होता. सायलीने हसतच दार उघडलं. दोघं अंगणात आले. पावसात भिजत थंड वारा, ओले केस आणि नजरानजर झाली. क्षणभर बोलणं थांबलं. फक्त त्यांच्या श्वासांचा आवाज आणि पावसाचं संगीत. अनिकेतने हळूच तिचा हात धरला. माझ्याशी असं आयुष्यभर राहशील? त्याच्या डोळ्यात गंभीर पण गोड भाव होता. सायली लाजून हसली, पण हात सोडला नाही. पाऊस अधिक जोरात पडू लागला आणि त्या दोघांच्या मनातलं अंतर विरघळून गेलं. सायली आणि अनिकेत पावसातच बराच वेळ भिजत होते. अंगणातल्या आंब्याच्या झाडावरून पाणी थेंब थेंब टपटपत होतं. सायलीचं हृदय जोरात धडकत होतं आणि केतची नजर तिच्या डोळ्यात अडकून राहिली होती. सायली, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे, तो हळू आवाजात म्हणाला. काय? आपल्याला भेटायला सगळ्यांना आवडणार नाही, कारण तुझ्या वडिलांशी माझं जुने काही आहे. सायली थोडी डचकल्यासारखी झाली व ती पुढे म्हणाली, म्हणजे? हे गाव लहान आहे, इथे सगळं सगळ्यांना माहीत होतं. पण तुझ्या वडिलांनी माझ्या घराशी काही वर्षापूर्वी अन्याय केला होता. सायलीने ओठ चावले. मनात प्रश्नांची गर्दी झाली. पण त्याचवेळी विजांचा कडकडाट झाला आणि अनिकेत हळूच तिचा चेहरा हाताला घेतला. जग काहीही बोलो, मी तुला सोडणार नाही. सायलीचा श्वास अडकला. क्षणभर तिने सगळे प्रश्न विसरले आणि त्याच्याजवळ येऊन उभी राहिली. थंड पावसात त्यांचा उबदार स्पर्श एक वेगळं जग तयार करत होतं. त्या क्षणी फक्त ते दोघंच होते आणि बाकी सगळं दूर होतं. त्या क्षणी फक्त ते दोघेच होते आणि बाकी सगळं दूर होतं. पण दूर कुणीतरी झाडामागून त्यांना पाहत होतं. पाण्याचे थेंब, थंड हवा आणि त्या गुप्त नजरेत लपलेले रहस्य आता त्यांच्या आयुष्याला बदलून टाकणारं होतं. काय घडणार पुढे पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.